की सुभाष देशमुखला विचारल्याशिवाय प्रवेश नाही आणि 48 तासात प्रवेश होता. आता मी काय करणार त्याला? मी कुठल्याही शपथा घेत नाही. मी अनेकांचं पाहिलं, देवाची शपथ, बापाची शपथ, आईची शपथ, लेकराची शपथ, मी असं नाहीच करणार, केलं नाही. मला असं वाटतं का मी प्रयत्न करू उभा राहण्यासाठी, नाही राहिलं तर नाविलाजानं काहीतरी आपल्याला त्याला त्याच्या परीनं त्याला पर्याय देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागणार. या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प, जुळे सोलापूर सोलापूर. त्यालाच खरं राजकारण म्हणायचं असते आणि ही माझ्यासारख्याला जरा जमत नाही राजकारण. मी सरळ माणूस आहे, जरा मला वाकडं तिकडं बोलता येत नाही ह्या विषयातलं, किंवा जे आहे पोटात आहे तेच माझ्या ओठात येण्याचा प्रयत्न होतो. माझ्या पोटात एक ओठात एक अजिबात येत नाही. त्याच्यामुळं अनेक अडचणी येते की मी ज्या वरिष्ठांना विचारलेलं आहे ते उमेदवारीसाठी आलेले नाहीत, पक्षवाढीसाठी आलेत म्हणून मला सांगितलं. मी बोललो आपलं. आता तुमच्यासमोर कुणीतरी बोललेलं असतं की सुभाष देशमुखला विचारल्याशिवाय प्रवेश नाही आणि 48 तासात प्रवेश होता. आता मी काय करणार त्याला? म्हणजे ते कसं पोटात एक ओठात एक असते, त्याच्यामुळे माझ्या पोटात ओठात एक नाही, मी सरळ आहे. माझं असं मत आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्याची क्षमता असताना, त्याच्या पाठीशी संपूर्ण भाजप असताना, त्याची क्षमता, भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्याबरोबर, नागरिक त्याच्याबरोबर असताना जर बाहेरच्याला उमेदवारी दिली तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं. आमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा एक त्यांनी आमच्यासाठी केलेलं काम म्हणून, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेलं काम म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणारच. मला असं वाटतं का मी प्रयत्न करू उभा राहण्यासाठी, नाही राहिलं तर नाविलाजानं काहीतरी आपल्याला त्याला त्याच्या परीनं त्याला पर्याय देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागणार. नवीन कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे प्रवेश झाल्यानंतर अगोदरच्या कार्यकर्त्याला स्वाभाविकपणे शंका येणं साहजिक असतं. त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं. आता हे माझ्या भागातला आल्यामुळं माझ्या उमेदवारीवर गदा बसतो काय की वगैरे वगैरे आहे. पण मला असं वाटतं की जे आले त्यांना सगळ्यांना तिकीट मिळण्यासाठी आलेले नाहीत, ते पक्षाचं काम करण्यासाठी आलेले आहेत. पक्षाचं काम वाढावं, पक्षाविषयी त्यांना प्रचंड प्रेम निर्माण झालेलं आहे, पक्षाविषयी आस्था वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश झालेला आहे. आमचे कार्यकर्ते हरचुलीचं वगैरे काही नाही, त्यांना खात्री आहे की भारतीय जनता पक्ष त्यांना तिकीट देईल. महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, सोलापूरमध्ये महायुती करावी असे आदेश आहेत. सोलापूरमध्ये महायुती करण्यासाठी सर्व नेते मंडळी प्रयत्न करत आहेत. समजा अनावधानानं नाही झाली तर मित्र पक्षात गेला एखादा तर त्याच्या नशिबाने निवडून आला तर परत युतीचा आहे, महापौर युतीचा बसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला आता सपोर्ट केला तर चुकलं काय? आमच्या कार्यकर्त्याला सपोर्ट केला तर चुकलं काय आमचं? मी कुठल्याही शपथा घेत नाही. मी अनेकांचं पाहिलं, देवाची शपथ, बापाची शपथ, आईची शपथ, लेकराची शपथ, मी असं नाहीच करणार, केलं नाही असं म्हणतात. पण तिसरंच बोलतात. कारण मला नेहमी वाटतं माणसं आपल्या मनाला आणि भगवंताला फसवू शकत नाहीत असं माझं मत आहे. पण तरी पण शपथा घेण्याचा प्रयत्न करून अनेक जण करत असतात. राजकारणात हे चालत असते. राजकारणातल्या शपथा, आश्वासनं ही क्षम्य समजतात त्याच्यामुळे ते तसं करत असतात. बाजार समितीला काय झालं म्हणजे ते विषय वेगळा आहे, त्या विषयात आपण सविस्तर चर्चा करू, काही अडचण नाही. आता आपली महापालिका आहे, महापालिकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी झटलेले आहेत, आमच्यासाठी समोरच्याचा मार खाल्लेला आहे, आमच्यासाठी समोरच्याची भयंकर नाराजी घेतलेली आहे. मग त्यांच्यासाठी आमचं काम आहे काम करणं आमचं.
मी अजिबात कुणाची तक्रार करणार नाही. तक्रार करणं माझं काम नाही, काम करणं माझं काम आहे. मला जे वाटलेलं आहे ते मी वरिष्ठाच्या कानावर घातलेलं आहे. वरिष्ठांनी मला शब्द दिलेला आहे. हे ज्यांना प्रवेश देतो ते प्रवेश उमेदवारीसाठी नाहीत असं स्पष्ट म्हटले. ह्या उपर बदल झाला तर मग आम्हालाही बदलावं लागेल, पण बदलणार नाहीत असं माझा अंदाज आहे. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447745500 आणि 7447745501.